सप्ताह तुम्ही 7 दिवसाचा करा, 3.5 दिवसाचा करा, 6 महिन्याचा करा, 15 दिवसाचा करा, वर्षाचा करा, 1.5 दिवसाचा करा. शेवटचं कीर्तन मागणीपर प्रकरणातलं असतं. म्हणून निवडलेला अभंग विश्ववंदनीय जगद्गुरू तुकोबारायाचा आहे. पहिल्या दिवसाचा अभंग नामपर आहे. उद्याचा जो काल्याचा आहे तो काल्याच्या प्रसंगाचा आहे. म्हणून संप्रदाय म्हटल्यावर नेम आहे. नामपर प्रकरण वेगळे, वसुदेव वेगळे, पांगळे वेगळे, मुके वेगळे, बहिरे वेगळे, जोगवा वेगळा आहे. रामनवमीचे अभंग वेगळे, एकादशीचे वेगळे, नवे नवे जन्माला आल्याचा अभंग वेगळा आहे, जिवंत असतानाचा वेगळा आहे आणि गेल्याचा वेगळा आहे. म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदनीय जगद्गुरू तुकोबारायाचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे, मागणीपर प्रकरणातला आहे. आणि ज्यांनी आपल्यासाठी देवाकडं मागितलं ते संत आहे, आणि ज्याच्याकडं मागितला तो जगाचा मालक आहे. आणि कोणासाठी मागितलंय ते आपण आहे, आणि काय मागितलंय ते आजच्या अभंगात आहे. विठाला मागणारे संत आहे, देणारा देव आहे. ज्यांच्यासाठी मागितले ते तुम्ही आम्ही सगळे जन आहे, हरीचे दास आहे. आणि काय मागितलंय ते आजच्या अभंगात आहे. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. ए देवा, तुला मला जर द्यायचं असेल तर माझ्या मनाला कधीही दुर्बुद्धी होऊ देऊ नकोस. 7 पिढ्यांपासून तुकोबारायांच्या परंपरेमध्ये पांडुरंगाची सेवा, पांडुरंगाची वारी. एकदा पांडुरंगाने तुकोबारायांचा हात पकडला आणि तुकोबारायांना विचारलं, माझ्याकडं आत्तापर्यंत तुझ्या कुळातले जेवढे जेवढे आले ना त्यांनी आत्तापर्यंत माझीकडं काही मागितलं सुद्धा नाही. निष्काम भावनेनं वारी केली, निष्काम भावनेनं व्रत केलं. परंतु माझा नेम असा आहे, देशी तेव्हा घेशी. घोटाळा असा होतो, तुकोबाराय म्हणे तू जरी माझा हात धरला ना, तुझी जरी इच्छा असली ना, तरी सुद्धा आमच्या पिढीची परंपरा आहे, खानदानाची परंपरा आहे, काही ना मागणे आम्हा अनुचित, मला काहीच नको. परंतु देव म्हणे मी ज्याच्यावर प्रसन्न होतो, माझा सुद्धा नियम असा आहे, त्याला काहीतरी मागावंच लागतं, त्याच्याशिवाय मी काय त्याचा हात सोडत नाही. नको तुझ्यासाठी मागू, माझ्यासाठी देवा तू जे काय दिलंय त्यात मी आनंदी आहे. मग तुकोबारायांनी थोडाफार विचार केला, म्हणे देव तसा काय आपला हात सोडणार नाही. मग तुकोबारायांनी जगाचा विचार केला. बुडत हे जन न देखे, हे जग मायेच्या सागरात बुडतंय, त्याला वाचवायचं असेल एक क्षणभर विचार केला आणि सांगितलं, देवा तुला जर मला द्यायचं असेल ना, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. ए नारायणा, माझ्या मनाला कधीही दुर्बुद्धी होऊ देऊ नको. बस एवढंच. इंद्रपद माग, मुख्यमंत्री पद माग, राजगादी माग, बंगला गाडी, एखादं राजसिंहासन माग. तुकोबाराय म्हणे आम्हाला काहीच नको, तुला हे देता येईल का? दिलं म्हणे तथास्तु. अजून आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. तुला अजून द्यायचंय का? वाटतंय का तुला? शेवटच्या श्वासापर्यंत या देहामध्ये तू असेपर्यंत तुझे पाय चित्ती धरी. बस, अजून काहीच नको. उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाव, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. तुझ्या कृपा आशीर्वादाने माझ्या मनामध्ये जो भक्तिभाव उपजलाय शेवटपर्यंत सिद्धीस जावो. अरे अजून काहीतरी माग तुकोबा, बस एवढंच. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, का नाही आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. सरळ सरळ भावार्थ चिंतनाला सुरुवात. विठाला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणं तो असा. विश्ववंदनीय जगद्गुरू तुकाराम महाराज सेवा मंडळाच्या वतीनं गेल्या 26 वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह वंदनीय गुरुवर्य पांडुरंग महाराजजी घुले यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आदरणीय वंदनीय हरिभक्तपरायण बाळूबुवा बळवंत महाराज गावडे यांच्या प्रेरणेने, तसेच आमचे गुरुवर्य महाराष्ट्राचे भूषण वारकरी संप्रदायाचं आराध्य हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणचे, या पडवळनगरचे, या मंडळाचे असणारे अध्यक्ष दिलदार व्यक्तिमत्व सन्माननीय विजय शेठ पडवळ यांच्या माध्यमातून
या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे असणारे परिचित चोपदार सासकर महाराज यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं निमंत्रण मिळालं, म्हणून कीर्तनाला उपस्थित असणारे राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रातून आलेले सगळे मान्यवर, सगळ्या पक्षांचे पदाधिकारी, संघटनांचे पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्रातले मृदंगाचार्य, 2 मृदंगाचार्य, गायनाचार्य मंडळी आहेत, PT मास्तर आहे, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, विनेकरी बाबा आहे आमच्याच भागातले, म्हणून या सगळ्यांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्यांच्या चरणावर दंडवत. कोणाचं जर नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. उशीर झालाय, कीर्तनाला सुरुवात. विठाला सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंदने जगद्गुरु तुकोबारायचा अभंग 4 चरणाचा आहे. संतांनी तुमच्या आमच्या कल्याणासाठी देवाकडे मागितलं आहे. आपलं मागणं आणि संतांच्या मागण्यामध्ये फरक आहे. आपलं मागणं स्वार्थी आहे. आपण गणपतीच्या मंदिरात जाऊ द्या, खंडोबाच्या जाऊ द्या, भैरोबाच्या जाऊ द्या, मसुबाच्या जाऊ द्या, माऊलीचे जाऊ द्या, पांडुरंगाकडे जाऊ द्या, शंकराकडे जाऊ द्या, आपण देवळात का जातो? काहीतरी मागायसाठी जातो. आपल्या मागणीत स्वार्थ आहे. उपवास का धरतो? स्वार्थ आहे. बरोबर का नाही? दिंडीत का जातो? काहीतरी स्वार्थ आहे. गळ्यात माळ का घालतो? काहीतरी स्वार्थ आहे. म्हणून आपण जोपर्यंत आपल्या जीवनातला स्वार्थीपणा सोडून देत नाही तोपर्यंत भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही. आणि आपण देवाकडं आपल्यासाठी मागितल्यानंतर देव कधीच देत नाही. जगाच्या कल्याणासाठी मागा, इच्छा करा, न मागता सगळं काही देतो. म्हणून आजचा अभंग विश्ववंदने जगद्गुरु तुकोबारायाचा आहे, मागणीपर प्रकरणातला आहे. आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाचं एक वाक्य. आजचं कीर्तन हे योगायोगाचं आहे. कसं आहे? तुम्ही बोलायचं, मी बोलायचं, त्याचं नाव कीर्तन. मी बोलायचं, तुम्ही आपल्या बामट्यासारखं गप बसायचं. खरं आहे बुवा, पटलं आहे बुवा, त्याला काय कीर्तन म्हणत नाही. मी बोलायचं, तुम्ही बोलायचं, त्याचं नाव कीर्तन. ज्याची कीर्ती तनापासून गावी त्याचं नाव कीर्तन. तुम्ही बोलायचं, मी बोलायचं, त्याचं नाव कीर्तन. आणि कीर्तनात जेवढे जेवढे लोक आज बसलेत त्यांना एक कळकळीची विनंती आहे. कीर्तन ऐकताना आपल्या डोक्यामध्ये 1.5-2 तास जे सध्या हलकट विचार चालू आहे ना, हलकट पैशाचे, बंगल्याचे, गाडीचे, फ्लॅटचे, बिल्डिंगचे, शेअरचे, FDचे, मेडिकलचे, नोकरीचे, डिलेवरीचे, राजकारणाचे, हे सगळे हलकट विचार आहे. हे विचार कसे? 1.5-2 तास मेंदूच्या बाहेर ठेवायचे आणि या ठिकाणी बसल्यानंतर एकच विचार करायचा. सार विचार करा उठा, नामधारा कंठी विठोबाचे. आणि अजून एक करायचं, मी भक्त तू देव ऐसे करी. देवा मी तुझा आहे आणि तू माझा आहे. आपण किती बंगल्या, गाडीचा, सोन्या नाणीचा, किती जरी इस्टेटीचा विचार केला, मला सांगा आपल्या विचाराने आपण श्रीमंत होणार आहे का? बरं समजा झालो किती बी श्रीमंत झाल्यानंतर आपल्याला देवाची प्राप्ती होणार आहे का? होणार आहे का? मग आपण काय एवढा विचार करतोय? विचार करायचा फक्त हरिनामाचा, विचार करायचा फक्त भगवत भक्तीचा. संसार आपोआप होणार आहे. संसार कसा आहे? पाण्यात पडलं, 4-2 बुड्या मारल्या, पोहायला शिकणार आहे. लग्न केलं, 4-6 पोरं, आरामशीर होणार आहे. त्याला काय फार प्रयत्न करायची गरज नाही. मग आपण उलट करतो महाराज. आपण संसार करतो का प्रपंच करतो? प्रश्नचिन्ह आहे. तुमच्या शहरात काय करतात? संसार करतात का प्रपंच करतात? काय मत आहे तुमचं? काय मत आहे? तुम्ही आम्ही सगळे प्रपंच करणारी मंडळी. काय करणारे? संतांनी संसार करायला सांगितला. आजी संसार सुपल झाला गे. आपण पर म्हणजे दुसऱ्यासाठी गाडी घेऊन ठेव, फ्लॅट घेऊन ठेव, बंगला बांधून ठेव, शेत जमीन घेऊन ठेव, सोनं नाणं घेऊन ठेव, FDच्या पावत्या करून ठेव. पर पंच हे सगळे उपद्व्याप कोणासाठी करतो आपण? कोणासाठी? दुसऱ्यासाठी. म्हणून हे सगळे विचार बाजूला ठेवायचे आणि या ठिकाणी बसल्यानंतर भगवत भक्तीचाच विचार करायचा. कारण त्या विचाराने आपणाला नक्कीच भगवत प्राप्ती होणार आहे. म्हणून कीर्तनाला सुरुवात. विठाला म्हणून आजचं कीर्तन हे योगायोगाचे. प्रत्येक गोष्टीला योग असावा लागतो. प्रत्येक गोष्टीला काय असावा लागतो? योग. मला सांगा, यापूर्वी तुमची माझी कुठं भेट झाली का?
पंढरपूरला, त्र्यंबकला, आळंदीला, जुहू चौपाटीला, तुमच्या परिसरात ठाण्यात कुठं झाली का भेट कुठं तुमची आमची? बरं जाऊ द्या, जवळचं सांगतो, आपण स्वर्गात भेटलो का? भेटलो का? चंद्रलोकात, इंद्रलोकात? मग इथंच का भेटलो? कारण आजची भेट योगायोगाची. आजची भेट कशी आहे? योगायोगाची. प्रत्येक गोष्टीला योग असावा लागतो. कुणीच योगायोगाशिवाय जास्त टाईम थांबू शकत. मी कीर्तन संपलं का जाणार आहे, तुम्ही थांबा म्हणले तरी मी थांबू शकत नाही. मित्र असू द्या, नातेवाईक असू द्या, घरात आलेलं एखादं पालीचं पिटकुलं, उंदरीचं पिटकुलं, एखादा डास, एखादा ढेकून, काहीतरी आपल्याला त्याला देणं राहतं, म्हणून त्याची ना आपली कुठंतरी भेट होईल राहती. आता काहीतरी तुम्हाला मला देणं असेल म्हणून या ठिकाणी मी आलो. ही सुद्धा काय आहे? योगायोगाची गोष्ट आहे. आणि माझ्या दृष्टीनं तर लय खास योग आहे, लय खास योग आहे. का मला सांगा, तुम्ही सगळे हुशार मंडळी आहे, ज्ञानी मंडळी आहे, शहरात राहणारी मंडळी आहे, योग पा आजच्या कीर्तनाचा लय खास. इकडं लक्ष दे बरे, बोल नका. योगायोगाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र, नाथांचे एकनाथ मच्छिंद्र, भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन महेंद्र, आणि तुमच्या नगरमध्ये आज कीर्तनाला रवींद्र आहे का नाही? योग असं प्रत्येक गोष्टीला योग लागतो. म्हणून आजचं कीर्तन योगायोगाचं आहे. आणि सुरुवात झाली. योगा हा शब्द सोडायचा नाही बरं का, तुम्ही बोलायचं मी बोलायचं. आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य आहे योगायोगाचं कीर्तन आहे. आणि योगायोगाने तुम्ही आम्ही सगळे जण कुठं जन्माला आलो? पटापटा बोलायचं. कुठं जन्माला आलो? कुठं आलो? पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. हिंदू धर्मात जन्माला आलो, भारतात जन्माला आलो, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात आलो. म्हणून आपण फार पुण्यवान आहे. मी एक वाक्य सांगत असतो, या विश्वामध्ये जेवढे जेवढे संत जन्माला आले, या विश्वामध्ये जेवढे जेवढे संत जन्माला आले, तेवढे एकटे संत फक्त या महाराष्ट्रात जन्माला आले. म्हणून या राष्ट्राला महाराष्ट्र असे म्हणतात. आणि त्या संतांच्या भूमीत तुम्ही आम्ही जन्माला आलो म्हणून उजळले. अवघी चिंता आपली नाही ना वारली, संतांची वारली. आपली उलट वाढली. आपल्याला किती जरी पगार वाढला, अजून 10 वाढायच लागत होता. 4-2 फ्लॅट जरी घेतले, अजून एखादा लागतच होता. रो हाऊस तरी लागत होतं, लक्झरी फ्लॅट तरी लागत होता. आपली काय ही चिंता आहे? संतांची वारली आणि आपली वाढली. म्हणून काळ साराव्य चिंतने. चिंता अजिबात करायची नाही. सगळ्यांनी टाईट फाईट बसायचं. प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही उत्तर द्यायचे, तेव्हा तुम्हाला अभंगाचा करंट लागेल. मग आपण इथपर्यंत आलोय की आपल्या सगळ्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला, संतांच्या भूमीत झाला. आपण जन्माला आल्यानंतर थोडा मेंदू चालवायचा आहे, 1.5 तास मेंदूला ताण द्यायचा आहे. आपण जन्माला आल्यानंतर एक तर पहिला प्रश्न असा तयार होतो, आपण कोणामुळे जन्माला आलो? बोला. डायरेक्ट आकाशातून आलो का आपण? काहीतरी माध्यम आहे ना. कोणामुळे जन्माला आलो? आई आणि वडील. आईच्या आणि बापाच्या माध्यमातून आपण जन्माला आलो. जन्माला आल्यानंतर आपल्याबाबत जगातलं सगळ्यात पहिलं आश्चर्य घडलं. आपल्याला हा 3.5 हाताचा देव मिळाला. किती 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 हाताचा? 3.5 हाताचा. प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या हाताने मोजून पहा. हा देव ज्याच्या त्याच्या उंचीनुसार 3.5 हाताचा आहे. आता पुढचा प्रश्न, प्रत्येकाला कान दिले, डोळे दिले, हात पाय दिले, इंद्रिय हातपाय कान. माता पित्यांच्या माध्यमातून देवाच्या कृपा आशीर्वादानं आपल्याला हा देव मिळाला. आता महत्वाचा प्रश्न, टाईट फाईट बसा. हा देव तुम्हाला आणि मला विकत मिळाला का फुकट? तुम्ही काय बोलानच. कसा मिळाला? फुकट. फुकट. इथं एखादा बसेला असेल तर त्यांनी मला सांगायचं, महाराज मी आमच्या वार्डातल्या मंदिराला माझ्या मम्मी पप्पाने 5 लाख रुपये दिले तेव्हा हाताचा पंजा मिळाला. 20 लाख रुपये दिले माझ्या आजोबाने माझ्यासाठी तेव्हा 2 डोळे मिळाले. आहे का बसेल एखादा? आहे का? हे कसं मिळालं?
अय कसं मिळालं? फुकट फुकट. एक नवा रुपया सुद्धा आपण आपल्या आईबापांनी देवाला दिला नाही, तरी सुद्धा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. काय बोलायचंय मला? विठाला 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 विठाला. इथपर्यंत फिट बसलं. माता पित्यांच्या माध्यमातून आपण जन्माला आलो, आल्यानंतर हा देव फुकट मिळाला हे सगळ्यांच्या डोक्यात बसलंय. परंतु माझ्या मते देवाकडनं फार मोठी चूक झाली. तुम्ही डोकं चालू द्या का नाही? बसल्या बसल्या रविवारच्या दिवशी सुट्टी असल्यावर घरात फॅन खाली बसल्या बसल्या थोडा मेंदूला ताण देते का? बसल्या बसल्या सहज देऊन पहा एखाद दिवशी. देवाने हा देव फुकट कशासाठी दिला असेल? सहज मनालाच विचारून पहा. जगाच्या बाजारपेठेमध्ये काड्याची पिटी घ्या, गुळ घ्या, खाबरे घ्या, वटाणे घ्या, बटाटे घ्या, शेंगदाणे घ्या, टावेल घ्या, बनेल घ्या, अंडरपॅन्ट घ्या, सोनं घ्या, माणिक घ्या, मोती घ्या, कपडे घ्या, वस्त्र घ्या, अलंकार घ्या, गाड्या घ्या, काही बी घ्या, फुकट मिळत? फुकट मिळत नवे नवे बाबा सुद्धा कीर्तनाला फुकट येत नाही. मग एवढं तर कळत आहे ना. मग देवाने हे आपल्याला फुकट कशासाठी दिलं असेल? देवे दिला देव भजन गोमटा. 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 बालिकेचा तोळा झाला फाटा. बालिकेचा तोळा झाला फाटा. बालिकेचा तोळा झाला फाटा. बालिकेचा भजन गोमाता. बालिकेचा तोळा झाला फाटा. उत्तर फिट बसलं. देवाने आम्हाला हा देव भजन करण्यासाठी दिला, परंतु माझ्या मते देवाकडनं हा देव फुकट देऊन एक फार मोठी चूक झाली असं तुम्हाला वाटत नाही का? फुकट काय मिळत आहे का? मग देवाने फुकट हे कोट रुपयाचं शरीर ज्याची पैशात किंमतच होणार नाही, माझ्या मते देवाकडनं फार मोठी चूक झाली. ऐका का चूक झाली ते. कारण समाजामध्ये काही अवलादी अशा जन्माला आल्या त्यांना या देहाची किंमतच कळाली नाही. काहींना कळाली, काहींना वळाली नाही, काहींना वळाली नाही आणि कळाली सुद्धा नाही. ज्यांना या देहाची किंमत कळाली ते पंढरीचे वारकरी झाले. परंतु काही समाजात अशा अवलादी जन्माला आल्या त्यांनी गांजा वडवडू छातड सडवले, 90च्या बाटल्या रिकाम्या करू करू किडनी आणि लिव्हर घालवले, गुटखे खाऊन थोबाडं सडवले, दारू पिऊन किडनी आणि लिव्हरचा कार्यक्रम करून टाकला, तंबाखू खाऊन गुटखे खाऊन दात पाडून टाकले. त्यांना देहाची किंमत कळाली का? कळाली नाही. फुकट भेटला ना. मग तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ज्ञानी आहेत, अनुभवी आहेत. तुम्ही सांगा, हा देह गांजा वाढण्यासाठी आहे? हा देह दारू पिण्यासाठी आहे? हा देह गुटखे खाण्यासाठी आहे? हा देह भांडणं करण्यासाठी आहे? हा तंबाखूला चुना लावण्यासाठी आहे? हा देहाचं उत्तर फिट आहे. देवे देह दिला भजना, भजन करण्यासाठी दिला. उत्तर मिळालंय. भजनाचे प्रकार दोन आहेत. एक बाह्यरंगाचं भजन वेगळं आणि अंतरंगाचं भजन वेगळं. पोट भरण्यासाठी जो काही व्यवसाय केला जातो, जे काही उद्योग केले जातात, नोकरी केली जाते, छोटे मोठं दुकान टाकलं जातं, काहीतरी पोट भरण्यासाठी जेवढे जेवढे उद्योग केले जातात ते सुद्धा एक प्रकारचं भजनच आहे. परंतु त्या भजनाने भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही. भजन नंबर 2 अंतरंगाचं भजन. तीर्थयात्रा करणे, नामस्मरण करणे, काकडा करणे, हरिपाठ करणे, दुसऱ्याचं दुःख पाहून आपल्या डोळ्यामध्ये पाणी येणे, हे सुद्धा एक प्रकारचं भजनच आहे. आणि ते भजन करण्यासाठी भगवान परमात्म्याने आम्हाला हा देह दिलाय. नुसता दिला नाही,
नुसता दिला नाही राजा हो, याला बॅलन्स मारून दिलाय. बॅलन्स काय मारून दिलाय? अय काय मारून दिलाय? बॅलन्स. बॅलन्स तुम्हाला पटवून देतो, इकडे लक्ष द्या. प्रत्येकाकडे मोबाईल आहेत ना, महिला मंडळ मोबाईल आहेत ना, भारीतले मोबाईल आहे तुमच्याकडं. मला सांगा ते मोबाईल कधी काम करतं? रिचार्ज मारल्या अगोदर 5,000 पासून तर 50,000, लाख, 1.5 लाख, 5 लाख, 10 लाख काय किंमत असेल ते खोकं पहिलं विकत घ्यावं लागत. मोबाईलचं खोकं विकत घ्यावं लागत. त्याला आयडिया, एअरटेल, व्होडाफोन, जिओचं काय करावं लागतं? सिम टाकावं लागतं. त्या सिमला 150, 200, 300चा पॅक मारावा लागतो. किती दिवसासाठी? फक्त 28 दिवस. किती? 28 दिवस. 26व्या दिवशीच कंपनीचा मेसेज आहे, संपलाय, रिचार्ज करा. आणि जी लोक रिचार्ज करतात त्यांचंच इनकमिंग आउटगोईंग चालू असतं. एवढे उपद्व्याप करावे लागतात तेव्हा ते मोबाईल काम, हँडसेट काम करतं. मग आता इकडं लक्ष द्या. देवाने तुम्हाला मला हा दिलेला हा फुकट काय आहे? 3.5 हाताचा काय आहे? हँडसेट आहे. हँडसेट मोबाईल आहे. मोबाईल आणि याच्यामध्ये सिम कार्ड आहे. याच्यात काय आहे? सिम कार्ड आहे. आणि त्या सिम कार्डला बॅलन्स मारून दिला. कोणाला 40 वर्षाचा दिला, कोणाला 60 वर्षाचा दिला, कोणाला 80 वर्षाचा दिला, कोणाला 90 वर्षाचा दिला. हा रिचार्ज कसा दिला? हा 80-90 वर्षाचा टॉक टाइम कसा दिला? फुकट. फुकट. 1 नवा रुपया सुद्धा देवाने घेतला नाही. आणि याच्यामध्ये सिम कार्ड आहे. याच्यात काय? सिम कार्ड. त्या सिम कार्डचं नाव लिहून घ्या, मोबाईलमध्ये घेऊन जा. या सिम कार्डचं नाव आहे आत्मा इज गॉड, गॉड सेकंड नेम इज आत्मा. आत्म्याचं दुसरं नाव देव आणि देवाचं दुसरं नाव आत्मा. आणि हाच आत्मा माऊलींनी हरिपाठात सांगितलाय. सर्व घटी राम देहादेही एक, सर्व घटी राम देहादेही एक, सर्व घटी राम देहादेही एक. सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, सूर्यप्रकाशक चतुरश्मी, सूर्यप्रकाशक चतुरश्मी. एक हरी आत्मा जीवाशिवा काडी मोडीचा पिंजरा केला आत राघू. मग हा आत्मा नावाचा परमात्मा साक्षात भगवंत आहे. आणि तो भगवंत म्हणजे आपल्या मोबाईलचं सिम आहे. मग आपण ठरवायचंय याला जो टॉक टाईम 80-90 वर्षाचा दिलाय ना, लोकांचं वाटोळं करण्यासाठी वापरायचा, समाजाची सेवा करण्यासाठी वापरायचा, भक्ती करण्यासाठी वापरायचा की व्यसन करण्यासाठी वापरायचा, हे कोणी ठरवायचं? आपण. आपली आपण करा सोडवणं. संसार बंधन बस आपणच आपली सोडवणूक करून घ्यायची आहे. मग उत्तर आपल्याला मिळालंय. भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला हा दिय बॅलन्स मारून 3.5 हाताचा दिय देवाच्या कृपेने माता पित्यांच्या माध्यमातून 80-90 वर्षाचा हा दिय भजन करण्यासाठी मिळाला. मग हा दिय विनामूल्य मिळाला. इथपर्यंत आपलं फिट बसलं. आणि दिल्यानंतर मन दिली, बुद्धी दिली, चित्त दिली, अहंकार दिले, षडविकार दिले. याच्यातच दिले. बुद्धी सुद्धा कुठं दिली? याच्यातच दिले. बुद्धीचे वैभव अन्य नाही. बुद्धीसारखं वैभव या जगात दुसरं कोणतंही नाही. म्हणून विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारायांनी एक खिनभर विचार केला. एक अर्धा 1 मिनिट विचार केला. दुर्बुद्धीच का मागितली असेल तुकोबारायांनी? दुसरं का नाही मागितलं? कारण तुकोबारायांना माहिती आहे या जगामध्ये चांगल्या चांगल्या व्यक्तींचं आयुष्याचं मातेर जे झालं असेल ना, ते बुद्धीमुळं झालं. कशामुळं झालं? रावण 14 विद्या 64 कला आहे, तरी सुद्धा त्याचं वाटोळं झालं. काय पाप केलं होतं रावणाने? रावणाने असं काय पाप केलं होतं? आत्ताच्या रावणाने इतका तो रावण पापी होता? आत्ताच्या रावणाने इतका पापी होता? आत्ताचा रावण सकाळी एका पक्षात आहे, दुपारी एका पक्षात आहे, संध्याकाळी एका पक्षात आहे. आत्ताच्या रावणांना बहीण कळत नाही, चुलत बहीण कळत नाही, माता भगिनी कळत नाही, मावस बहीण कळत नाही. आणि तरी सुद्धा त्या लोक त्या रावणाला नाव ठेवतात. रावणाकून चूक झालती हे 100% खरं, परंतु आत्ताच्या रावणान इतकी नाही. मला सांगा, रावण जर पापी होता, तुम्ही अनुभवी ज्ञानी मंडळी आहे,
मला सांगा, रावण जर खरोखर पापी होता, जगाचा बाप, वैकुंठाचा नायक श्री रामचंद्र भेटायला लंकेत गेले असते का? नाही. रावणाने जी नेली ती कोण होती? भक्ती होती. शक्ती काय रावणाला नेता आली नाही. ऐका, कारण जी सीता लहानपणी घोड्यावर बसल्यानंतर खेळता खेळता जे धनुष्य हाताने सहज उचलायची, जगज्जननी भवानी माता आहे सीता, जगाची आई आहे, जगाची मालकीण आहे, तिचा हात त्या धनुष्याला लागला आणि ते धनुष्य रावणाने बोकंडी पाडून बरगाड्या मोडून घेतल्या. मग मला सांगा, तो सीतेला एवढ्या साजासजी नील खाऊ? म्हणजे रावणाबरोबर गेली ती भक्ती होती. कारण रावण त्याच्या आयुष्याला कंटाळला होता, त्याला सायुज्यता मुक्ती मिळवायची होती, म्हणून भक्तीची सेवा करण्यासाठी रावण त्या ठिकाणी गेला, तिला लंकेत घेऊन गेला. तरी सुद्धा या जगामध्ये रावणा इतका मातृभक्त आतापर्यंत झाला नाही. झाला? ऐका, रावण का मातृभक्त होता? मला रावणाचं उदत्तीकरण नाही करायचं, परंतु मातृभक्त रावण, ऐका, मंदोदरीनं एक दिवस विचारलं, का हो स्वामी, इतके महिने झाले तुम्ही सीतेला घेऊन आलात लंकेत, तुमच्या मनातली इच्छा का पूर्ण केली नाही? हे कोण म्हणतंय? मंडोदरी. कोण म्हणतंय? लावण्यवती ज्याची कांताय 80,000 बायकांमधली मंदोदरी, तिनं विचारलंय. रावण म्हटला, सोनं जरी 60,000वर जरी गेलं, तू घाबरू नकोस, तुला ह्या भावात मी एखादा टन सोनं आता आणून देईल, परंतु ह्या बाकीच्या गोष्टी काही विचारू. एखादा फ्लॅट घ्यायचा का? एखादी BMW घेऊन देऊ का तुला? हे बाकीचे प्रश्न काही विचारू नको. तरी सुद्धा माणूस किती जरी मोठा झाला ना, किती केवढाही मोठा होऊ द्या, बाल हट्ट, राज हट्ट, श्री हट्ट काहीच चालत. खुदून विचारल्यानंतर मंदोदरी, तुला म्हणून सांगतो, ऐक, माझ्या मनातली इच्छा मी का पूर्ण केली नाही? मंदोदरी, लक्ष्मण रेषा आखली आणि सांगितलं, वहिनी साहेब, कुणी या ठिकाणी येऊ द्या, फक्त लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. माझा विलास कुठला, माझ्याकडे 14 विद्या 64 कला आहे, सगळ्या काही ताकद आहे, परंतु मला माहिती आहे त्या रेषेवर पाय पडल्यावर मी भस्म होणार आहे. म्हणून मी भिक्षा मागण्याचं फकीराचं नाटक केलं, साधूच्या वेशामध्ये गेलो, भिक्षान देही भिक्षान देही भिक्षान देही 3 वेळा म्हटलं. सीता काही बाहेर आल्या नाही. मग रावणाने डाव टाकला, रावणाने रावणाचं डोकं वापरलं. तो म्हणला, माई 4 दिवस झाले या जंगलात भटकत फिरतोय, 4 बोटाचा धर्म करा, पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही. सीता आईसाहेबांनी माई हा शब्द ऐकला, आई हा शब्द ऐकला. सीता आईसाहेबांना वाटलं कुणीतरी अतिथी आलाय, 4 बोटाचा आपल्या धर्मानुसार धर्म करावा, म्हणून रावणाला धर्म करण्यासाठी चतकोर भर भाकर काय असेल आईसाहेबांकडे थोडा फलार आईसाहेब बाहेर घेऊन आल्या. रावणाने सीता आईसाहेबाचा हात धरला आणि लंकेत घेऊन आले. इथपर्यंत मंदोदरीला सांगितलं, हे सगळं मला कळालंय स्वामी, परंतु माझा प्रश्न असा आहे, तुम्ही तुमच्या मनातली इच्छा का पूर्ण केली नाही तेच सांगतोय, ऐक. मी अनेक वेळा माझ्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी सीतेसमोर जाऊन उभा राहिलो. मंदोदरी, अनेक प्रकारचे रूप बदलून जेव्हा जेव्हा माझ्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी सीतेसमोर जायचं ना, ज्यावेळेस सीतेची आणि माझी नजर एक व्हायची ना मंदोदरी, त्यावेळेस माझ्या कानामध्ये एकच आवाज यायचा, माई भिक्षा वाढ. आणि हा आवाज माझ्या कानावर इतका काही आदळायचा ना मंदोदरी, की माझ्या कानातले पडदे फुटताय का काय असं मला वाटायचं. आणि त्यावेळेस समोर ती सीता नसून माझी आई कशी दिसायची, सांग मंदोदरी, माझ्या मनातली इच्छा कशी पूर्ण करू? आता सांगा, रावण पापी होता का? म्हणून तरी सुद्धा रावणाला दुर्बुद्धी झाली. 80,000 बायका असून सुद्धा, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू असून सुद्धा त्याला वाटलं होतं एखादी सीतेसारखी सुद्धा असावी, एवढीच दुर्बुद्धी झाली.
म्हणून आतापर्यंत टपरीला सुद्धा रावणाचं नाव पाहिलं का तुम्ही? त्या रावणानंतर एखाद्याने ठेवलंय बुवा रावण पोराचं नाव, नातवाचं नाव, कुत्र्याचं सुद्धा, घोड्याचं सुद्धा नाही, धाब्याला सुद्धा, दारूच्या दुकानाला सुद्धा रावणाचं नाव नाहीच. फक्त एक दुर्बुद्धी झाली. मग एवढी दुर्बुद्धी रावणाला झाली, रावणाचं खानदानाचं वाटोळ झालं. मग आपण विचार करायचा आहे, आपल्याला जर चुकीच्या पद्धतीने जर आपल्याला दुर्बुद्धी झाली, चुकीचे कर्म जर जीवन जगत असताना आपल्याकडून घडले तर आपली काय अवस्था होईल? आपली अवस्था हीच होणार आहे, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले ऐसे मेले विठाला. म्हणून उभ्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना मी थोडासा उलट्या विचाराचा माणूस आहे. तुम्ही मला परत तारीख द्या, परत बोलवा, असं आपल्या अजिबात डोक्यात नाही. परंतु आपल्या लोकांना आपल्या भाषेत सांगणं काळाची गरज आहे. मी उलटा सांगणारा महाराज आहे. तुम्ही गळ्यात अजिबात माळ घालू नका, तीर्थयात्रा करू नका, आमच्या सारख्या बुवांच्या नादी लागून कीर्तनाला सुद्धा येऊ नका, दिंडीत येऊ नका, काकडा करू नका, हरिपाठ करू नका, दान करू नका, धर्म करू नका. महिला मंडळ तुम्ही उपवास करू नका, रविवार करू नका, सोमवार करू नका, एकादश करू नका, काहीच करू नका. फक्त आजच्या पर्व काळावर महिला मंडळ तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, हे सगळं आजपासून बंद करून टाका. फक्त इमानदारीनं एक काम करायचं, आपल्या आचरणाने आपल्या ईश्वरासारख्या सासू सासऱ्याच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देऊ नका. हीच विठ्ठलाची आणि रुक्मिणी आई साहेबाची सेवा आहे. गण लावीतून माळ घालितो, घरी म्हाताऱ्याला चहा नाही आणि लोकांना मोठमोठी पंगत देतो. म्हाताऱ्याचं दोथार फाटली, म्हाताऱ्याला कपडे नाही, मोठमोठाले गावात फ्लॅक्स लावितो, तालुक्यात फ्लॅक्स लावितो. तीर्थाला तर अजिबात जाऊ नका. माझ्या वारकरी संतांनी सांगितलंय, तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जन. तुम्हाला मी जागेवर परत आणतो. मला एक सांगा, हे 26वं वर्ष आहे तुमच्या कीर्तनाचं, कितवं? सप्त्याचं कितवं वर्ष आहे? आयोजक संयोजक 26वं वर्ष आहे. उद्याच्या महाराजांचा हिशोब केला ना, या 26 वर्षात 108 लोक तुमच्याकडे झालेत. 26 वर्षात किती महाराज लोक? अधिकारी, वेदांतचार्य, महंत, तपस्वी, जपी, संन्यासी लोक या गादीला येऊन सेवा करून गेलेत. मग मला एक मुद्दा सांगा, तुम्ही अनुभवाने नक्कीच तुम्ही 108 उद्याचं ऐकल्यावर कीर्तन ऐकणार आहे. शुभ आकडा आपल्या हिंदू धर्माचा. मला सांगा, पंढरीचा पांडुरंग कोणासाठी आला? आहे महिला मंडळ. पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाच्या भावार्था, गोकुळने झाला येता, गोकुळने झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता, निज प्रेम भक्ती भक्ता, निज प्रेम भक्ती घ्या घ्या मनात से करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण, या म्हणते करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण. पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता, घ्या घ्या म्हणत पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळी झाला येता, निज प्रेम भक्ता, घ्या घ्या म्हणत. भक्त पुंडलिका साठी ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी, माता पित्यांच्या सेवेसाठी हा बाबा वाळवंटामध्ये उभा राहिला. मग जगातला पहिला देव. आपल्या दृष्टीनं आपण भक्ती चुकीची करतो. आपण भक्ती कशी करतो? एकदम चुकीची करतो. मला एक सांगा, 108 कीर्तन उद्या होणार आहे. आपण भक्ती संताची केली पाहिजे, देवाची केली पाहिजे, की आईवडिलांची केली पाहिजे?
माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी तेने न जावे तीर्थाशी तेने न जावे हे माय बाप केवळ उभे झाले पुंडलिक काय केले परब्रह्म उभे ते पुंडलिक काय केले परब्रह्म उभे पुंडलिक काय केले परब्रह्म उभे पुंडलिक काय केले परब्रह्म उभे परब्रह्म उभे केले परब्रह्म उभे उत्तर फिट बसलं. ज्याच्याकडं आई आणि वडील आहे ना त्याला कोणत्याच तीर्थाला जायची गरज नाही. सकल तीर्थाची आदुरे. जे कमवता काय बोलायचंय महाराज. कारण आपला बाप साक्षात पंढरीचा पांडुरंग आहे. आपली आई रुक्मिणी माता आहे, महालक्ष्मी माता आहे, जगदंबा माता आहे, भवानी माता आहे, सीता माता आहे. आपला बाप राम आहे, कृष्ण आहे, शंकर आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणून जगामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस तोच जो आईची न बापाची सेवा करतो. आणि सगळ्यात दरिद्री माणूस तोच जो आई बाप असून त्यांच्याकडे पाहत नाही. मला एक सांगा माय बापा हो, जर आईनं बापाने आपल्याला जन्माला घातलं नसतं महाराज मंडळी पंढरीचा पांडुरंग आपल्याला कळाला असता. ज्ञानोबा तुकोबा आपल्याला कळाले असते. ही मुंबई नगरी आपल्याला कळाली असती. हा महाराष्ट्र, हे राज्य, हा हिंदू धर्म, हा देश आपल्याला समजला असता. म्हणून जगातलं पहिलं धाम आहे आई आणि वडील. मग दुसरं धाम आई वडिलांची सेवा केल्यानंतर आपल्याला संत भेटतात. संत चरण रज लागता सज वासनेचे बीज. आणि एकदा संतांची कृपा झाली, ही इमारत आहे. ही काय आहे? इमारत आहे. संत कृपा झाली, इमारत फळा. हे घर आहे. मला सांगा घराला किती भिंती असतात? घराला किती भिंती असतात? कोणतंही असू द्या, किती मजल्याचं असू द्या, किती? 4. 4 भिंतीतून एक घर कमी करा, एक भिंत घर होणारच नाही. म्हणून हे देवाने दिलेलं घर आहे. त्या मातीच्या कॉन्क्रीटच्या घराला जशा 4 भिंती आहे, याच्यात सुद्धा 4 भिंती आहेत. त्या कॉन्क्रीटच्या घराची पहिली भिंत आहे आजी आजोबांची, दुसरी भिंत आहे आईवडिलांची, तिसरी भिंत आहे मुलांची, आणि चौथी भिंत आहे दरवाजाची. आणि त्या भिंतीला एक दरवाजा आहे, तो धर्माचा दरवाजा आहे. त्या धर्माच्या दरवाजातून कुणीही अतिथी आत येऊ द्या, त्याला पसाभर दान करा, धर्म करा, 5-10 रुपये आपल्याकडचे द्या. उपाशी असेल तर खाऊ पिऊ घाला, कपभर पाणी द्या, अर्धा कप चहा द्या, दूध द्या. जी काही आपली परिस्थिती असेल तसं अतिथी देवो भव. जसं त्या घराला 4 भिंती आहेत तसं याला सुद्धा 4 भिंती आहेत. परा, पश्चंती, मध्यमा, वैखारी, याला 4 वाण्या आहेत. याच्या 4 अवस्था आहेत. बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धावस्था आणि अजून एक अवस्था आहे विदेही अवस्था. ही विदेही अवस्था सद्गुरूच्या कृपा प्रसादाने प्राप्त होत असते. परावाणी या ठिकाणी नाभीच्या ठिकाणी. आज तुमचं माझं जे संभाषण चालू आहे या वैखरी वाणीतून चालू आहे. ज्या दिवशी तुमचं माझं संभाषण परावाणीतून चालेल, परावाणी म्हणजे ती वाणी डायरेक्ट परब्रह्माशी बोलते. परा, पश्चंती या ठिकाणी मध्यमायन, या ठिकाणी वैखारी आहे. म्हणून देवाने आम्हाला हे घर दिलेलं आहे. आणि हे घर दिलेलं आहे भाग्यवान माणसालाच हे घर मिळतं, कोणालाही मिळत नाही. आणि या घरामध्ये जो भजन करतो त्याची वाट देव पाहतो. भाग्यवंत घरी भजन पूजन, 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 भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. हो भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन,
भाग्यवंत घरी भजन कीर्तन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन भजन कीर्तन भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाटप आहे रघुनंदन आणि देव त्या भाग्यवंताच्या घराची वाट पाहत असतो. म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलेले सगळे भाग्यवान माणसे उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. म्हणून चिंता वारली ना पुण्यवंता व्हावे घेता सज्जनांची नावे. सज्जन माणसांचं संतांचं एकदा भजन केल्यानंतर कृपा करी हरी तयावरी आणि हरीनं कृपा केल्यानंतर आपल्याला कधीही दुर्बुद्धी होत नाही. मग तरी सुद्धा लोक म्हणतात मी तर चांगला आहे बुवा, आळंदीला जातोय, पंढरपूरला जातोय, काकडा करतोय, हरिपाठ करतोय, दिंडी करतोय, लोकांची सेवा करतोय, पंक्ती देतोय, तरी सुद्धा मला देवाची प्राप्ती आत्तापर्यंत का झाली नाही? काय कारण असेल? त्याचं कारण असे वर गण टिळान कायम लोकांच्या वाईटावर डोळा. प्राप्ती होईल का? मला सांगा, विश्ववंदने जगद्गुरु तुकोबारायांनी त्यावेळेस 65 लाखाची इस्टेट दान केली. काय केलं? 400 पेक्षा जास्त जमीन होती दान करून टाकली. आम्ही काय केलं? गोळा करायला सुरुवात केली. येऊ द्या येऊ द्या, आमचं एक आहे अजून. मग याच्यात दोष कोणाचा आहे? आमचा काही दोष कबूल झाले भाऊ. मला एक सांगा, हे 26वे वर्ष आहे. कितवं वर्ष आहे? 26वे वर्ष आहे. तुम्ही सप्ताह कशासाठी करता हे मला पहिलं सांगा. टाइमपास म्हणून, आनंद मिळवण्यासाठी, सेवा मिळवण्यासाठी का मोठेपणासाठी करतो आपण? सप्ताह यासाठी आहे की सप्त्यातून कीर्तनातून आपल्याला काहीतरी बोध मिळावा, काहीतरी आपल्यातले षडविकार सुटले जावेत, आपल्याला भगवत प्राप्ती व्हावी, हा सप्त्याचा मूळ उद्देश आहे. आता हे तुमचं कितवं वर्ष आहे? 26वे वर्ष. मग मला सांगा, या 26 वर्षात, आता हे 26वे वर्ष आहे का नाही, हे उद्या काल आहे, कमीत कमी तुमच्या वार्डामधल्या 26 लोकांनी उद्या माळी घातल्या पाहिजेत. काय मत आहे तुमचं? तुमच्या वार्डातल्या कमीत कमी 26 लोकांनी 90ला स्पर्श करायचं बंद केलं पाहिजे. तुमच्या वार्डातल्या 26 पोरांनी गुटखे सोडले पाहिजे. गावातल्या तुमच्या वार्डातल्या 26 लोकांनी तंबाखूला चुना लावायचा कमी केला पाहिजे. तर तो सप्ताह करण्यात मजा आहे. विठ्ठला विठाला 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 विठ्ठल 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 विठाला 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 विठाला.